नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. कंधार शहरात दुपारपासूनच गणपती विसर्जन सोहळ्याला शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यास सुरुवात झाली होती. परंतु गांधी चौक येथे सायंकाळच्या 5च्या सुमारास आर्य वैश्य गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्या डीजे लावण्यावरून शाब्दिक चकमक होऊन काही काळ प्रशासन व आर्य वैश्य गणेश मंडळ यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु यावेळी गणेश मंडळाने आम्ही गणेश मूर्ती विसर्जन करणार नाही यावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला होता. यावेळी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने नमते घेत आवाजाची मर्यादा राखत डीजे लावण्याची परवानगी दिली असल्याचे कळते आहे. चला तर सविस्तर वृत्तांत पाहूया. डेसिबल कमी असताना तुम्ही दादागिरी करून बंद करायला. डेसिबल कमी आहे. म्हणणं काय आर्य वैश्य गणेश मंडळ बेकार सांगा. आम्हाला टार्गेट केले सगळ्यांना. कोण टार्गेट केलं तुम्हाला? पोलीस प्रशासन सगळ्यांना. कोण टार्गेट केलं तुम्हाला? पोलीस प्रशासन. काय म्हणून केलं तुम्हाला? डीजे लावायचं नाही, तुमच्यावर केस करू हे धमकी चालू आहे आमच्या सगळ्या मंडळाला. हा, डीजे वाला धमकी. विचार म्हणणं सांगा. म्हणणं का आम्ही डेसिबल मध्ये आमच्या नियमानं चालायला, तुम्हाला अधिकार असलं तर आम्हाला लेखी द्या. तुम्ही काही देत नाही, येऊन डायरेक्ट बंद करायचं तुम्ही ठरलं काय? आणि तुम्हाला 1/1/25 पासून पूर्ण सणाचे डीजे मध्ये झालेले आहेत. मग आज गणेश मंडळाला आज का तुम्ही बंद करायला? पूर्ण सण झाले. तुम्हाला बंद करण्याचं काही लेखी दिले का? काही दिलं आम्हाला. तोंडी सांगाले आम्हाला धमकी देऊन चालू आहे आमच्या परत. आम्हाला कोण दिलं नाही, लेखी नाही, काहीच नाही. आता गणपती विसर्जन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? आम्ही आमचा डीजे लावणार, केस करायचं करू, नियमात आहे ते चालवले आम्ही. हा, जे नियमात आहे ते करणार. तुम्ही डीजे न करणार की बँड न करणार? दोन्ही बी डीजे बी लावणार, बँड बी लावणार. डीजे लावलेला आमच्या 70 डीजे व्हिडिओ कधी आहे? आमच्या डेसिबल त्याच्यावर लावणार. धन्यवाद. मग यांना तुम्हाला काढा करावले आम्ही 55,000 रुपये दिले त्याला. हो मॅडम, डीजे लावायचं नाही, एवढी साधी गोष्ट. डीजे मला साऊंड लावायला, गाणं लावायला, नाही ऐका तुम्ही पूर्ण ऐका. जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस